नमस्कार मित्रांनो, की काय होतंय की आपण शेतकरी असल्यामुळं आपण बघतो बघा की आपल्याला कृषीसाठी जर कर्ज घ्यायचे, ती शेतीसाठी जर कर्ज घ्यायचंय, तर आपल्याला शेतकऱ्याला खूप वेळा बँकेत चकरा माराव्या लागतात. एक एक महिना त्याची प्रोसेस चालती. आपण बी चकरा मारू मारू दमून जातो मित्रांनो. म्हणजे आपली चप्पल पार तुटायची बारी येते. तरी ते कर्ज मिळेल का नाही मिळेल हे बी आपल्याला माहीत राहत नाही, समजत नाही. पण त्याच्यामुळे एक केंद्र सरकारने एक चांगला निर्णय घेतला की बुवा शेतकऱ्याला आता ऑनलाईन 5 मिनिटात आपल्याला शेतकऱ्याला कर्ज मिळणार आहे मित्रांनो. म्हणजे ते मिळेल का नाही हे पण आपल्याला 5 मिनिटात समजेल. नाही तर काय होतंय, आपण इकडं महिना महिना ते बँकेत चकरा मारतो कर्जासाठी आणि ते एक 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 कागद आपल्याला सांगत राहतात, आपण त्याला जोडीत राहतो आणि शेवटी काय होतंय की काही काही वेळेस ते नामंजूर पण होतं. म्हणजे इतक्या दिवस आपण त्या कर्जाची वाट पाहून त्याला मंजुरी पण मिळत नाही. पण मग ते धोरण की बुवा शासनाने आता केंद्र सरकारने काय केलं की बुवा इतके दिवस लागू नये म्हणून ही जी योजना आहे ही त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आता शेतकऱ्याला बँकेत चकरा मारायची गरज पडणार नाही. आणि हे जे केलं की बुवा राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ह्या RBI शाखेसोबत यांनी करार केला मित्रांनो. आणि याच्यातून काय होणार की बुवा नाबार्डने काय केलं की सहकार बँक आणि प्रादेशिक बँकेसाठी RBI डिजिटल किसान क्रेडिट कार्ड KCC कर्ज म्हणजे हे जे तर ही जी सिस्टीम आहे याचा जो प्लॅटफॉर्म आहे हा तयार केलेला आहे मित्रांनो. म्हणजे यांना काय होईल की बुवा ह्या प्लॅटफॉर्ममुळे आपला काय फायदा होईल की आपल्याला बँकेत चकरा मारायची गरज पडायची नाही. आणि ते ही जी सिस्टीम असल्यामुळे काय होईल की नाबार्डचे जे अध्यक्ष आहे शहाजी केवी यांनी असं आपल्याला सांगितलेलं आहे की बुवा शेतकऱ्याला आता बँकेत जायची गरज नाही, 2-4 हप्ते तुम्हाला वाट पाहायची गरज नाही, लोन मिळेल का नाही मिळेल. परत काय होतं की बुवा नामंजूर होतं, मग इतके दिवस आपला बी पैसा वेळ वाया जाती. त्याच्यामुळे यांनी शेतकऱ्यासाठी हा एक चांगला निर्णय, मला वाटतं चांगला निर्णय यांनी घेतलेला आहे. आणि शेतकऱ्याला जे आपल्याला जे लोनला जे कागद आवश्यक लागतात कागदपत्र तेच इथं बी आपल्याला तेच लागणार आहे. म्हणजे जसं बेबाक्या म्हणा, 7/12, एकूण जमिनीचा दाखला, चतुर्सीमा ह्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात, लोन प्रोजेक्ट रिपोर्ट, म्हणजे हे जे पाहिजे आपल्याला हे पूर्ण इथं बी लागणार आहे. पण याच्यातला फायदा काय होईल ते प्लॅटफॉर्म तयार केल्यामुळं की बुवा एक तर आपण त्याच्यात बसलो तर लगेच आपल्याला 5-10 मिनिटात ते कर्ज लोन मंजूर होणार. आणि नाही बसलो तर ते बी आपल्याला त्याच्यावरून आपल्याला समजल्या जाईल त्या प्लॅटफॉर्मवरून. त्याच्यामुळं की हे जे तर ही चांगली सुविधा ह्या RBI इंडिया शाखेने म्हणजे नाबार्ड यांनी जे मिळून हे कृषी धोरणासाठी उत्तम पाऊल शासनाने उचललेले मित्रांनो. आणि हे जरुरी आहे की ते आता लवकरात लवकर त्याचं लागू ते आपल्याला करणार आहे. म्हणजे 1-1.5 महिन्यामध्ये ही सिस्टीम आपल्याकडे सुरू होऊन जाईल आणि शेतकऱ्यासाठी एक चांगली फायद्याची गोष्ट राहील. म्हणून की बाबा अशा ज्या काही गोष्टी आहे म्हणजे ज्या शासनाच्या चांगल्या शेतकऱ्यासाठी चांगल्या जर गोष्टी असेल तर मी ह्या चॅनलच्या माध्यमातून, हे आपलं चॅनलचं नाव आहे शेतकरीची परिस्थिती, ह्या चॅनलच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो मित्रांनो. कारण शेतकऱ्यापर्यंत त्या चांगल्या चांगल्या गोष्टी जावं, शासनाच्या काही स्कीम असतील. आणि दुसरी गोष्ट की बुवा आपण शासनाचे काही शेतकऱ्याविरोधात धोरणं बी असतील तर बी आपण त्याच्या विरोधात ह्या चॅनलवर आवाज उठवत असतो मित्रांनो. तर ह्या चॅनलला नेहमी पाहण्यासाठी याला सबस्क्राईब करा आणि लाईक करा दादा मित्रांनो. जय जवान जय किसान.